मित्रांनो नमस्कार. आपल्या समाजामध्ये कशी रूढी आहे, एखादी गोष्ट आपण करत राहिलो आणि जेव्हा ती आपल्या अंगावर येते तेव्हा मग आपण असं म्हणतो मी ती केलेली नाही, तो मी नव्हेच, जी केली यांनी केली आणि दुसऱ्यावर ढकलत असतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणात असाच एक ट्विस्ट आलेला आहे. ट्विस्ट एवढ्यासाठी, कहाणी में ट्विस्ट एवढ्यासाठी ते म्हणतोय की गेली 3 वर्ष 2 महिने आपण ज्या निकालाची उत्सुकतेने सुप्रीम कोर्टात वाट बघतोय, सुप्रीम फैसला, तो म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे कोणाचं. वारंवार आपण असं म्हणतो की तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे, तारीख पे तारीखचा खेळ सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते येतात आणि असं म्हणतात की सुप्रीम कोर्ट निकाल का देत नाही. आणि या सर्व गोष्टी सुरू असताना अचानकपणे 2 दिवसापूर्वी चीफ जस्टिस सूर्यकांत हे सुनावणीच्या वेळी असं म्हणतात आणि इशारा देतात. इशारा कोणाला देतात तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांना इशारा देताना ते असं म्हणतात की आम्ही सुनावणी घ्या सांगतो, तुम्ही तारखा मागता, आणि आम्ही जेव्हा तारखा देतो तेव्हा तुम्ही बाहेर जाऊन सांगता की सुप्रीम कोर्ट वेळ देत नाही. म्हणजे आता काय समजावं. कहाणी मी बघा ट्विस्ट आहे. म्हणजे खरंच उद्धव ठाकरे हे निर्धास्त आहेत की बाबा आपल्याला हे मिळणार आहे, किंवा मग एकनाथ शिंदे बिंदास्त आहेत. बिंदास्त एवढ्यासाठी की याचा काय निकाल लागणार नाही. आता प्रश्न फार गहन आहे की खरं कोण आहे, खोटं कोण आहे, कोणालाच माहित नाही. तसं पाहायला गेलं तर पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, याबद्दलचे जे 3 वर्षाहून अधिक काळ सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे, तर लोकांना इंटरेस्ट राहिलेला नाही, थोडा पण नाही. म्हणजे काय निकाल लागेल तो लागेल, ज्या दिवशी लागेल त्या दिवशी समजायचं निकाल लागेल. पण आजपर्यंत आपण असं म्हणत आलो की सुप्रीम कोर्ट जे आहे ते तारीख पे तारीख देते, तारीख पे तारीख देते, आणि अचानक जर सुप्रीम कोर्ट असं म्हणत असेल की उद्धव ठाकरे गट किंवा इतर जे दुसरा विरोधी आहेत ते लोक तारखा मागून घेतात आणि मग बाहेर आमची बदनामी करतात. आता यात 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, आपण सुप्रीम कोर्टाकडे येऊया. एक अतिशय गंभीर असा हा विषय आहे. जर तुम्हाला माहिती आहे की समोरची लोक फक्त तारीख पे तारीख मागतायत, म्हणजे चाल ढकल करतात, आणि जनरली एखाद्या खटल्यामध्ये जेव्हा चाल ढकल होते तेव्हा मग संतप्त कोण होतं, कोर्ट होतं, आणि कोर्टाने सांगायला पाहिजे की आता तुम्हाला तारीख मिळणार नाही, तुम्हाला तिथल्या तिथे आम्हाला निकाल द्यावा लागेल. ज्यावेळी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की आम्हाला ऑगस्ट पर्यंत याचा निकाल लावायचा आहे कारण फार उशीर झालेला आहे. आता ते ऑगस्ट होऊन पुढचे 6 महिने निघून गेले तरी देखील मग अजून तिथे निकाल लागला नाही. तर जेव्हा एखादा पक्ष तारीख मागून घेतो त्यावेळी त्याला विचारायचं की किती तारखा द्यायच्या, का द्यायच्या, कारण सुनावणी सगळी झालेली आहे. फक्त 1.5 तास दोघांना बोलायचं आहे, युक्तिवाद करायचा आहे दोन्ही बाजूने, आणि निकाल हा सुप्रीम कोर्टाला द्यायचा आहे. पण तसं काही होताना दिसलं नाही, आणि अखेर सुप्रीम कोर्टाने मौन सोडलं आणि असं म्हटलं की तुम्हीच आम्हाला सांगता की वेळ द्या, वेळ दिल्यावर तुम्ही सांगता आम्ही वेळ देत नाही. आता यात सुप्रीम कोर्ट किती खरं आहे किती खोटं आहे हे आपल्याला कळण्याचा मार्ग नाही, पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा आदर करावा लागतो. सुप्रीम कोर्टाने वक्तव्य केल्यानंतर काहींनी नापसंती व्यक्त केली, काहींनी त्याचं स्वागत केलं. हा झाला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न, आम्ही म्हटलं की उद्धव ठाकरे हे बिनधास्त आहेत, निर्धास्त आहेत. निर्धास्त एवढ्यासाठी आहे की त्यांना मशाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा घरोघरी पोहोचवण्यामध्ये यश आलेलं आहे. म्हणजे ते घरोघरी त्यांचं चिन्ह पोचलं, त्यांचा पक्ष पोचला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोचवला. त्याच्यानंतर लोकसभा झाली, विधानसभा झाली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिका झाल्या. त्यामुळे मशाल हे चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष हा घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळालं नाही मिळालं याचा काही फरक उद्धव ठाकरे यांना पडणार नाही आणि पडलेलाही नाही. त्यामुळे ते विचार करतात जो निकाल लागेल तो लागेल, आपल्याला काय देणं आहे. दुसरीकडे मग एकनाथ शिंदे देखील बिंदास बसलेले आहेत, कारण कदाचित त्यांचा विश्वास सुप्रीम कोर्टावर असावा की एक तर निकाल आपल्या बाजूने लागेल किंवा मग तारीख पे तारीख सुरू राहील आणि आपल्याला अजून काही काळ महाराष्ट्रात सत्तेमध्ये राहता येईल. पण शेवटी प्रश्न असा आहे की एक गंभीर विषय आहे. पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, कार्यकर्त्यांना, मराठी माणसांना, जे मतदार आहेत खरे खरे मतदार, म्हणजे जे अगदी मनापासून मतदान करतात, त्यांना 100% याची उत्सुकता आहे की बाबा याचा निकाल का लागणार. म्हणजे नेमका निकाल लागताना उद्धव ठाकरेंना पक्ष चिन्ह जाणार, ते चिन्ह आणि पक्ष गोठवलं जाणार, की एकनाथ शिंदेकडे पक्ष आणि चिन्ह जाणार, याची 100% उत्सुकता आहे. कारण ज्यावेळी ह्याचा निकाल लागेल तेव्हा अनेक फाटाफुटी तुम्हाला दिसेल. जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागला तर पंचायत कोणाची होणार आहे, शिंदे गटाची, कारण त्यांना नवीन चिन्ह नवीन पक्ष घेऊन पुढे जायचं आहे. जर गोठवलं गेलं तरी जास्ती टेन्शन हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांना आहे.
आणि जर ते उद्धव ठाकरेंकडे गेलं तर शिंदेकडचे काही लोक तिथे फुटतील, शिंदेकडे चिन्ह आलं तर उद्धव ठाकरेंकडची काही लोक फुटतील. अशा बऱ्याच घडामोडी घडणार आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये सुप्रीम कोर्टाने जे वक्तव्य केलं की बाबा तुम्ही तारीख मागता, तुम्ही वेळ मागता आणि मग सगळा ब्लेम आमच्यावर टाकता, त्यामुळे या दोघांकडनं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे, विशेष करून उद्धव ठाकरेंकडून किंवा त्यांच्या पक्षाकडून. कारण थेट जो आरोप झालाय तो उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर सुप्रीम कोर्टाने केलाय. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन किंवा कोर्टाला पत्र लिहून त्यांनी सांगायला पाहिजे की आता आम्हाला वेळ नको, लवकरात लवकर निर्णय द्या. पण दोघंही एक निर्धास्त दिसतायत, एक बिंदास दिसतायत, कोणाला काही पडलेली नाही. आणि आता फक्त पब्लिकलाही हळूहळू त्याच्यातला जो रस होता, जो इंटरेस्ट होता तो निघून गेलेला आहे. लोक पण हेच म्हणतात निकाल लागेल तेव्हा लागेल, पण लोकांना सत्य हे कळलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने जे आज म्हटलंय की तुम्ही वेळ मागता तर खरंच वेळ मागते का? जर ठाकरेंची शिवसेना वेळ मागत असेल तर का मागतायत? त्यांना का असं पाहिजे? शिंदेचा गट तारीख मागत असेल तर ते का मागतायत? आणि दोघही वेळ मागत नसेल तर सुप्रीम कोर्ट असं का बोलतंय याचा सूक्ष्मोक्ष लागणं गरजेचं आहे. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.